प्रकार आहेत. कृष्ण पक्ष असेल, शुक्ल पक्ष असेल, सृष्टिकल्प आहे, प्रलयकल्प आहे, ब्रह्मकल्प आहे. आणि एवढ्या मोठ्या ह्या परिक्रमा ज्या आहेत, जो काल आहे, या कालचक्राचं दर्शन योगी महापुरुष आपल्या शरीरात करतात. आणि या रहस्यविद्येला तारक राजविद्या असे म्हणतात. तारक राजयोगात शरीरालाच ब्रह्मांड मानतात. समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी हे जे मॅडम सांगतात तेच वाक्य आहे की या रहस्यविद्येला तारक राजविद्या असे म्हणतात. तारक राजयोगात शरीरालाच ब्रह्मांड मानतात. मग आपले जे ध्यान प्रकार मॅडमनी जे बरेच सगळे जे केलेले आहेत ते संपूर्ण शरीरामधील ब्रह्मांड शोधण्याचेच प्रत्येक व्हिडिओ आहेत. आणि त्या व्हिडिओद्वारे त्या अफर्मेशनद्वारे आपण आपल्या शरीरातील बारीक सारीक गोष्टींचा, कालचक्राचा, ब्रह्मांडाचा शोध घेत असतो. समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत. आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असे म्हणतात. या शिरस्थानात आचार विचार असतात. नाभीमध्ये विष्णू लोक असतो. आपल्या हृदयात रुद्रलोक असतो. पितृलोक आपल्या वीर्यकणात जन्नुदेवता स्वरूपात वास करतात. या जन्नुदेवतांचे कार्य असे की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देणे. असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रमपद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते. कलियुगाचे लक्षण. पितृदेवता म्हणजे आपले दिवंगत झालेले पूर्वज नव्हे. स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता पिता, आजी आजोबा यांच्या नावाने आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचे फल स्वीकारून त्यांना उत्तम गती करून देणारे जन्नुदेवताच असतात. म्हणजे या पण देवताच आहेत, जन्नुदेवता, जे आपण पितृदेवता समजतो. पितृपंधरवड्यामध्ये आपण जे महालय करतो, श्राद्ध पक्ष करतो, तर ते आपले दिवंगत झाले माता पिता, आजी आजोबा हे स्वीकारत नसून या जन्नुदेवता ते फल स्वीकारतात आणि आपल्या पूर्वजांना उत्तम गती प्राप्त करून देतात. या जन्नुदेवतांना जन्म नसतो. योगी जन आपल्या शरीरातच सृष्टीतील 6 ऋतूंचे दर्शन घेतात. सर्व काही शरीरामध्ये आहे आणि फक्त मानवा शरीरामध्ये आहे. मानवी शरीरामध्येच आपण हे सगळं बघू शकतो. इतर कोणत्याही योनीमध्ये हे सर्व योगी जे प्रकार करतात, जे ब्रह्मांड शरीरामध्ये बघतात, ते फक्त मानव योनीमध्येच शक्य आहे. आणि हीच सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की मानव जन्म आपल्याला कशाला मिळालेला आहे, आपण तो का जन्म निवडलेला आहे आणि या जन्मानंतर आपलं कार्य काय आहे. तर संपूर्ण ब्रह्मांडाचा शोध आपल्या शरीरामध्ये घेणे यासाठीच आपला मानव जन्म, मानव देह निर्माण झालेला आहे. मानवी देह हे फार मोठे रसायन आहे, फार मोठे रहस्य आहे आणि ते आपण आता सुरुवात झाली आहे शोधायला. आपण सर्वजण शोधत आहोत, परंतु हा शोध सातत्यानं आपण चालू ठेवणं गरजेचं आहे. एका वर्षात 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या असतात. हे 24 पर्वच गायत्रीचे चतुर्विंशती छंद असतात. कालस्वरूपी श्री विष्णू भगवानांना काही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात. या विद्येला द्वादशाक्षरी विद्या असे म्हणतात. प्रत्येक महिन्याचे एक अक्षर, याप्रमाणे 12 महिन्यांची 12 अक्षरे मिळून त्याचा एक मंत्र तयार होतो. यानंतर पुढचं आपण घेतोय अध्याय 28. श्रीपाद श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत. विष्णू महाविष्णू, लक्ष्मी महालक्ष्मी, सरस्वती महासरस्वती, काली महाकाली यांच्या स्वरूपाचे दर्शन. तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी कन्यका देवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परम मंगल दिन होता. प्रातःकालीच श्रीपाद प्रभू कृष्णेच्या पाण्यात चालत चालत पहिले तीरावर पोहोचले.
आम्ही नावेत बसून नदी ओलांडून पहिलं तीरावर आलो. त्यावेळी सकाळचे 7 वाजले होते. तिरुमला क्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामींची श्री लक्ष्मी स्थानाकडून पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती शुभ वेळा होती. श्रीपाद श्रीवल्लभ काल त्या शेताच्या मालकाने निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यान. त्याच वेळी आम्ही सुद्धा गोशाळेत पोहोचलो. पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता. बघावे ते आश्चर्यच, श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता. श्रीप्रभू गोशाळेमध्ये ध्यानाला बसलेले होते. त्या एकी अत्यंत तेजपुंज होत होता. महातेज चारी दिशांना हळूहळू व्यापू लागले. त्यावेळी प्रभूंचे शरीर प्राकृतिक शरीरासारखे न दिसता एका अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते. थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभू गोशाळेतून बाहेर आले. सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छाया भूमीवर पडत असे, परंतु आज आश्चर्य घडले, त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती. चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्हे नित्य उमटत असत, परंतु आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटले नव्हते. त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे सारखे वाढत होते. थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोर श्रीपाद प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले. त्या सूर्यबिंबात आम्हाला एका दिव्य शिशूचे दर्शन झाले. ते बाल्य रूप पृथ्वीवर वेगाने येत होते. त्या बालकाचे चरण भूमीवर पडताच आम्हास काहीच दिसेनासे झाले. श्रीपाद प्रभू मंद हास्य करीत होते. त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यावेळी आम्हास पुनरपी सर्व काही स्पष्ट दिसू लागले. आम्हाला सुद्धा त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितले. आम्हास त्या लालबुंद सूर्यबिंबात अत्यंत सुंदर अशी दिव्य तेज मूर्ती बालिका दिसली. ती बालिका हास्यवदनाने भूमीवर येत होती. तिचे चरण भूमीस लागताच आम्हास पुनरपी काही दिसेनासे झाले. आम्ही आश्चर्याने चौफेर पाहू लागलो. त्या गोंडस बालिकेने आमच्याकडे पाहिले आणि स्मितहास्य केले. तेव्हा आम्हास पुन्हा सर्व काही दिसू लागले. त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले. त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय 16 वर्षाचे व त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या त्या अजाण कन्यकेचे वय 3 वर्षाचे होते. तिने अंगावर भरजरी रेशमी वस्त्रे परिधान केलेली असून त्याला शोभतील अशी दिव्य आभूषणे सुद्धा घातली होती. ती बालिका आणि श्रीपाद प्रभू त्या गोशाळेत गेले. मी आणि धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य, भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो. माझ्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना. माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, हे काही इंद्रजाल नाही. हा माझा स्वभावच आहे. ही माझी दिव्य प्रकृतीच आहे. माझ्या संकल्पानेच भूमी आकाश होतात. माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात. त्यावेळी निरनिराळी व्यक्तित्वे निर्माण केली जातात. अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते. सगुणरूपी सृष्टी व्यक्तिरूपाने साकार होते. मी ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे. या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण करणे हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे. त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे. सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत. सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे. या ज्ञानदेवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे. आणि हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची स्थिती, कारण, वस्तूंची समृद्धी, धनसमृद्धी हे लक्ष्मी मातेचेच स्वरूप आहे. महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूप आहे. महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे. हे शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे.
ही अनघालक्ष्मी जी आहे ती महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मीचे 3 देवींचे एकत्रित रूप घेतलेली, 3 देवांची त्रिशक्तींची ही 3 देवांची 3 शक्ती एकत्रित झालेले स्वरूप म्हणजे अनघा महालक्ष्मी आहे. अनघा महालक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्तरूप होय. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिघींचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजेच अनघालक्ष्मीचा आविर्भाव. या कारणानेच अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे. या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतीत दिव्य शक्ती आहे. 3 देवांचा म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेशांचा आधार असलेली ही अतीत दिव्य शक्ती म्हणजे अनघालक्ष्मी. माझे अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू, रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हींचा आधार असणारी त्रिशक्ती रूपिणी अनघा हिला माझ्या वामभागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे, हे ध्यानात ठेव. म्हणजे दत्तात्रयांबरोबर वामभागामध्ये अनघादेवीचे वास्तव्य असते. त्रेतायुगातील सवितृकाठक चेन या यज्ञाचे फलस्वरूपच माझ्या भव्य दिव्य अशा अर्धनारीश्वर स्वरूपाच्या आधारानेच पीठिकापुरम येथे माझा श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला. आता तुम्ही पाहत असलेले हे स्वरूप खरे पाहता महालक्ष्मी, महाविष्णूचेच स्वरूप आहे. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तिघींचे चैतन्य पद्मावती देवीमध्ये सामावलेले आहे. तिचे स्वरूप मात्र महालक्ष्मीचेच आहे, परंतु शक्ती मात्र तिघींची आहे. पद्मावती देवीमध्ये शक्ती 3 देवींची आहे आणि स्वरूप महालक्ष्मीचे आहे. अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार अतीत असलेली पराशक्ती स्वरूपच आहे. श्री व्यंकटेश्वराचे रूप म्हणजे बृहदाकार ब्रह्माला, विराट रूपी विष्णूला, प्रलयकाल रुद्राला म्हणजेच महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लीलेने धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूप आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच मायारूपी श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत असे समज. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो, गुरु सार्वभौमाचा जय जयकार असो. आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहे असे म्हणता, थोड्या वेळाने मी अनघालक्ष्मी समवेत असणारा अनघ आहे असे म्हणता, माझ्या मंद बुद्धीला याचा बोध होत नाही. आपण कृपा करून माझा उद्धार करावा. यावेळी दीनांचे नाथ सद्गुरू श्रीपाद प्रभू म्हणाले, महालक्ष्मी आणि पद्मावती या मूलतः एकाच तत्वाच्या आहेत. ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णू तत्वाचा प्रादुर्भाव होतो. ती जेव्हा पद्मावतीचे तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू व्यंकटेश्वर तत्वाचा आविर्भाव होतो. जेव्हा जेव्हा सगुण साकार तत्वांचा आविर्भाव होतो त्या त्या तत्वांच्या मर्यादा, त्यांचे आचार आदी गोष्टींचे अचूक पालन करावे लागते. माझी ही दिव्य भगिनी ही महाशक्ती कृष्ण अवतारात योग मायेच्या स्वरूपात अवतरित झाली होती. नंतर ती आपले कार्य संपवून अंतरिक्षात गुप्त झाली. तर ही महाशक्ती कृष्ण अवतारात कोण होती? कृष्ण जन्म ज्यावेळेला झाला त्यापूर्वी जी कृष्ण जन्माच्या वेळेला जी वीज बनवून आकाशामध्ये जी गेलेली होती मुलगी यशोदानंद यशोदांची घरून आणलेली ती मुलगी म्हणजेच ही महाशक्ती कृष्ण अवतारात योग मायेच्या रूपात अवतरित झाली होती. नंतर ती आपले कार्य संपवून अंतरिक्षात गुप्त झाली. आज तीच श्रेष्ठ तपसंपन्न अशा योगी मुनी महर्षी आदींच्या घोर तपस्येने वासवी कन्यके या रूपात प्रकट झाली आहे. अशी ही अनघालक्ष्मीची माहिती दिलेली आहे.
यानंतर दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता काय आहेत ते श्रीपाद प्रभू सांगत आहेत. मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्याच्या उन्नतीचा वेग आधारित असतो. मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्याच्या उन्नतीचा वेग आधारित असतो. प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते. प्रत्येकालाच वाटतं आपला जो जीव आहे त्याचं शिवामध्ये रूपांतर झालं पाहिजे, किंवा तीच प्रत्येक जीवाची तेच अंतिम ध्येय असतं. त्यासाठीच जन्म झालेला असतो, त्याचसाठीच आपण पुनरपि जननम पुनरपि मरणम हे सतत चालू असतं. जीवाचा शिवाकडे प्रवास, आणि हीच जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते. या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योग पद्धती, मंत्र जप, यज्ञ यागादी कर्म, धर्म कार्य संपन्न करणे इत्यादी पद्धतीचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती, बघा नीट ऐका, इत्यादी पद्धतीचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी. काय केलं तुम्ही सकाळी आज सगळ्यांनी? सकाळचं जे ध्यान झालं ते आपण काय केलं? आपल्या शरीरातील आत्मतत्वाला, आपल्या शरीराला प्रकाशमय केलं. प्रकाशमय आत्मज्योती आपली ही प्रकाशमय केली. म्हणजे आपण किती योग्य प्रकारे वाटचाल करत आहोत आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मवर. त्याचं म्हणजे क्षणोक्षणी पावलोपावली अनुभव येतो. त्यामुळे अगदी शब्द नाहीयेत या सगळ्यांना की किती योग्य प्रकारे मॅडम आपल्याला घेऊन चाललेले आहेत. शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी. या प्रकाशावर नाडी शुद्धी अवलंबून असते. म्हणजे ज्या वेळेला आपण आपलं शरीर प्रकाशमय करतो त्यावेळेला आपली नाडी शुद्धी सुद्धा होत असते. नाडी शुद्धीच्या स्तरास अनुसरून मानव निरनिराळ्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होते. काय होतं हे सगळं? आपण जे सकाळी जे ध्यान करतो, स्वतःला प्रकाशमय करतो, स्वतःमधून प्रकाश सोडून स्वतःच्या शरीराला विस्तारित करून 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 ज्या वेळेला आपण संपूर्ण विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये प्रकाशमय होऊन संपूर्ण आपल्या शिवतत्वाशी तादात्म्य होतो, त्यावेळेला काय होतं? या प्रकाशावर नाडी शुद्धी अवलंबून असते. नाडी शुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होते. बघा, सकाळचं पहाटेचं ध्यान जर तुम्ही रेग्युलर अटेंड केलं तर तुम्हाला कोणकोणत्या शक्ती मिळणार आहेत त्याचं इथं संपूर्ण तुम्हाला प्रमाण. त्यामुळे ध्यानाला जोडून राहा, जोडून राहा, जोडून राहा. त्या त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्माला अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, शंकर भट्ट, भविष्यात माझे महासंस्थान श्री पीठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल. एक मिनिट मॅडम, हे हो. जे नाथ संप्रदायाचं सांगितलं पहिल्या पॅरेग्राफ मध्ये की 64 शाबर तंत्रांचा उपयोग करून परमेश्वराशी जीव तादात्म्य पावतो, तर काल मला कोणीतरी म्हटलंय नाथ संप्रदायांची पोथी वाचतात. मला आठवत नाहीये, काल फोन झाले 2-3. कारण हे बर. नाथ संप्रदायांचं घ्यायचंय आपल्याला, जे हवंय मला तेच. हो. तर कोण म्हटलं होतं, कोणाला आठवतंय? तर स्मिता मॅडम, मॅडम. हा हा मीच नवनाथांचा कथासार मी आता हा, मागच्या तुम्ही गुरुवारपासून म्हंटलात. ह्या गुरुवारी केलं पारायण. हो मला मॅडम. जरा फोटो टाका ना त्याचा. हो हो, तुम्हाला टाकते. तर काही वेळ होणार नाही कार्यक्रम घ्यायला. दुसरं कोणी घेते का बघते. चालेल, फोटो टाकते. हो हो. फक्त फोटो टाका. कारण आता हे बघा, तंत्र 64 शाबर तंत्राचा उपयोग करून परमेश्वराशी तादात्म्य पावतो. आता इथे दुसरं जे म्हटलेलं आहे की ज्योतीचा वापर करून, प्रकाशाचा वापर करून नाडी शुद्धी. पहिल्याच शिवसरोदय प्रमाणे आता ज्यांनी क्लास केलेला आहे शिवसरोदयचा, त्यांच्यासाठी मी प्रतिपदा ध्यान घेतेय सोमवारी 16 तारखेला. त्याच्यात मी ही नाडी शुद्धी करून घेणार आहे अजून वेगळ्या टेक्निकनी. डावी नाकपुडी शुद्ध करून घेणार आहे. आणि शिवसरोदय शास्त्र
जर केलेल्या साधकांसाठीच आहे यावेळेचं, म्हणजे नेहमीच आता इथून पुढं. पण त्याच्याही डीपमध्ये मी घेणार आहे. म्हणजे शिवसर्वोदय शास्त्र मध्ये थिअरॉटिकल आहे, पण मी सगळं प्रॅक्टिकल फोकस करणार आहे आणि अजून डीप घेणार आहे, अजून डीप घेणार आहे. त्यामुळं मला ते मी आता आज आज तर बंद केला मी एंट्रीज. कारण कसं आहे, लोक कधी पैसे भरतात, कधी नावं देतात. शिवसर्वोदय शास्त्र इतकं फालतू नाहीये की तुम्ही कधी पण नावं द्यावीत. आता काल एक अर्धा तास बोलणं झालं आणि नाव पण नाही टाकलेलं आज. आणि फोन आज एका मॅडमचा झाला, पैसे भरायला सांगितले होते लगेच. तर मला असं प्रत्येकाला हे करावं लागतं. तर आता हे शिवसर्वोदय प्रमाणे हे नाडी जे दिले ना स्वामींनी, तुम्हाला आता छान आज सांगितलं मॅडमनी. मग तुम्हाला नक्कीच सोमवारी कळणार आहे मी कशी नाडी शुद्ध करून घेणार आहे ते. तर छान मॅडम, घ्या पुढे. आणि अजून मला अनुभव सांगावाच वाटतो, आत्ताच मला राहवतच नाहीये. बोला ना, बोला की ऍक्च्युअली मॅडम. मी तुम्हाला म्हटलं ना, आपलं दत्त पौर्णिमेला वहिला पाहिजे, परवा हा म्हटलं का काल म्हटलं. हा आणि हा 3 दिवस राहत होते मी मोजलेले. हो. आणि तुम्हाला म्हटलं बघा वेळेत संपवा. आणि मला हम्म. आता सारखं मनातून येत होतं की दत्त जयंतीला आपण पिरॅमिडमध्ये लोकांना गावातल्या बोलवलं पाहिजे. आता मी 8-8 दिवस राहतीये ना, अ, हा सध्या म्हणजे कामामुळे पण राहणं होतंय. तर म्हटलं गावातल्या लोकांसाठी काम सुरू केलं पाहिजे ना आता, थोडं थोडं का होईना. आणि मग ही अर्ज ना, मला मी म्हटलं महिन्यात एकदा सुरू करू म्हणजे पौर्णिमेला येईल. मग पौर्णिमा बघून हम्म. ठेवल्या त्या कधी होतीये सुरू आणि कधी संपतीये. पण मला असं वाटत होतं की शनिवारी दत्त जयंती आहे आणि मग पौर्णिमा पण शनिवारची मला मिळते. काही दत्त जयंती मला मिळत नाहीये प्रोग्राम सुरू करायला, कारण पौर्णिमेचं ध्यान घ्यायचं म्हणजे उद्या 2 वाजता सुरू होती असं मला वाटत होतं. आणि मग परवा ऍक्च्युअली ती 2ला संपतीये आणि उद्या 5 वाजता सुरू होती. म्हणून मी बघा म्हटलं मॅडम, उद्या तुमच्या प्रोग्रामच्या आधी आपण ध्यान घेऊ. म्हणजे माझ्या डोक्यात हे असं झालं होतं. आणि मग एकदम आज मी प्रकाशला म्हटलं, अहो प्रकाश, आपल्याला रविवारी बोलवायचंय लोकांना पौर्णिमेचं ध्यान करायला, दत्त जयंती आहे ना. प्रकाश म्हणतात रविवारी कुठे आहे?" "उद्याच आहे." मी म्हटलं काय हो, बापरे. म्हणजे शनिवारीच बोलवणं होत होतं, कारण त्या आमच्या कामवाली पण शनिवारीच येतात. म्हटलं मग त्या घेऊन येतील ना 2-3 बायकांना स्वतः इथे असताना. मग शनिवारीच हवं तर रविवारी काही ते येणार नव्हत्या. आणि असं सगळं झालं. मग म्हटल्यावर बापरे, म्हणजे मला दत्त जयंतीलाच मिळतंय लोकांसाठी हे नवीन प्रकल्प सुरू करायला गावातल्या आणि पौर्णिमा ध्यान घ्यायला. म्हणजे उद्या 5 किती वाजता छान. पौर्णिमा होती, त्यामुळे आपण थोडा चेंज केलाय. मॅडम आधी पोथी घेतील 3 ते हम्म. 5 आणि मग हम्म. 5ला आपण थोडस उद्या लवकर घ्या मॅडम. बघा तुम्हाला किती वेळ लागेल, 3:30ला सुरू अ, करा. तुम्ही सांगाल त्या वेळेत हा, घेते मॅडम. 3:30ला सुरू करू आपण. मग हो हो. पोथी संपवू आपण आणि 5 वाजता मग पौर्णिमा, 5 वाजता पौर्णिमा सुरू होतीये. मग हा 5 वाजता उद्या पौर्णिमेचं ध्यान करून मला दत्त जयंती सेलिब्रेट करायची आहे पिरॅमिडमध्ये. मग मी गावकऱ्यांना म्हणजे गावातल्या काही लोकांना बोलवलं एक सुरुवात करायची म्हणून. मग त्यांना पण थोडंसं ध्यान, खाणं म्हणजे अल्पोपहार वगैरे आणणार आहे मी. आणि मग 5 वाजता आपलं ध्यान झालं की, कारण 6च्या आत कार्यक्रमही झाला पाहिजे ना अंधाराच्या तिथे, हो तेवढं हो आपल्याला लिमिटेशन आहे. तर मग मॅडमचं संपतंय आणि उद्यापासून मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि खूप खूप महत्व असतं दत्त जयंतीला. ऍक्च्युअली 32 आकड्याचं काय महत्व आहे तुम्हाला सांगायचं आलं, मॅडम माहिती असेल तर सांगा. 32 ह्या पण मॅडम सांगतील काय असतं 32 आकड्याचं महत्व. तर आपण जे दान देतो मार्गशीर्ष पौर्णिमेला, ते 32 गुणा जास्त इतर पौर्णिमेपेक्षा जास्त फलदायी आहे. आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला आणि दत्त तत्व ही खूप जास्त असतं हो. उद्या दत्त जयंतीला. आणि नवीन आध्यात्मिक प्रकल्प सुरू करायचे असतात उद्यापासून. म्हणजे उद्याचं ऊर्जा ही नवीन आध्यात्मिक काही आपल्या गोष्टी आहेत त्या सुरू करायच्या. इतकं छान योग येतोय ना, माझ्या मनात आलंय आणि घडतंय, ते आपोआप घडतंय. हा मॅडम, घ्या आपोआप सुरू करा. घडते. हा, बरोबर. करून कारण मी घ्यायची सुद्धा ऊर्जा. तारखा आपल्या ऊर्जा काही. ऊर्जा योग्य हो हो. तिथी, योग्य ऊर्जा बघून मला बरोबर संकेत देतीये, हलवतीये. बरोबर. घ्या. पुढचं आपण दशमहाविद्यांचं वर्णन थोडक्यात घेणार आहोत.
देवी तत्वाची उपासना दशमहाविद्या रूपानेच होते असे आम्ही ऐकले होते. या दशमहाविद्या रूपांची संपूर्ण माहिती आम्हास सांगावी अशी आम्ही श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, एक मिनिट मॅडम, एक हिंट देते. या दशमहाविद्या म्हणजे दशदेवी या सुद्धा चक्रातच आहेत. आता हे हा चक्रांचं जेव्हा मी अद्भुत ज्ञान घ्यायला सुरू करेल शिवशास्त्री सर्वोदयांना, हे फार अद्भुत असणार आहे. तर ह्या विद्या म्हणजे दशदेवी या सुद्धा चक्रातच आहेत. तर हे आता तुम्हाला काही जर कळलं हे डबल अर्थाच आहे तर तुम्ही एक्सप्लेन करू शकाल. घ्या पुढे. अरे शंकर भट्ट, त्रिविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे. पूर्व काळात हयग्रीवांच्या कृपाप्रसादाने अगस्ती मुनींना त्रिविद्येचे ज्ञान झाले. त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपामुद्रा देवीला दिली. लोपामुद्राने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गूढार्थ अगस्ती ऋषींना सांगितला. अशा रीतीने ते उभयता एकमेकांचे गुरु झाले. आता अगस्ती आणि लोपामुद्रा या ऋषींची माहिती आपल्याला सीतायनमध्ये शुभांगी गोसावी मॅडमनी खूप छान सांगितलेली आहे. लोपामुद्रा या ऋषीपत्नीने सीता मातेला रावणाच्या अशोकवनामध्ये असताना तिचं सांभाळ केला होता, संरक्षण केलं होतं. एवढी ताकद ऋषीपत्नींमध्ये असते. विदर्भ देशाच्या लोपामुद्रा आणि अगस्त्य ऋषींचं थोडक्यात माहिती घेऊया आपण. विदर्भ देशाच्या राजात बरीच वर्षेपर्यंत संतान प्राप्ती झाली नव्हती. अगस्त्य महामुनींच्या तपोबलाने राजाला एक कन्यारत्न प्राप्त झाले. त्या कन्येचे नाव लोपामुद्रा असे ठेवले गेले. लोपामुद्रा कालांतराने मोठी झाली. त्यावेळी अगस्ती मुनींनी तिला लग्नाची मागणी घातली. दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचारमग्न झाला. एवढ्या लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनी बरोबर कसा करावा याच चिंतेत तो होता. शेवटी त्याने आपल्या कन्येस तिचा विचार या विवाहाबद्दल विचारला. तेव्हा क्षणाचा सुद्धा विलंब न लावता ती म्हणाली, पिताश्री, मी अगस्ती मुनींसाठीच जन्मले आहे. मी त्यांच्याशीच विवाह करणार. राजाने दोघांचा विवाह लावून दिला. राजकन्या लोपामुद्रा राजप्रासाद सोडून वल्कले परिधान करून अगस्ती मुनींबरोबर तपोभूमीस निघून गेली. कालांतराने अगस्ती ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लोपामुद्रा मुनींना म्हणाली, नाथ, मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाले आहे. आपण सुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करेन. अगस्ती ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतले. त्यानंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेस सांगितली. त्यावेळी ती म्हणाली, नाथ, मी एका राजघराण्यात जन्मले. क्षत्रियांना शोभतील असे धन, आभूषणे, रेशमी वस्त्र, सुगंधी द्रव्ये, सर्व उपभोग्य वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संग करणे योग्य नाही. तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसेच आपणासाठी भरजरी वस्त्रे आणावीत. ही सर्व भोग सामुग्री आणल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होईल. धनसंपादन करण्यासाठी अगस्ती मुनी इलवल नावाच्या एका राक्षसाकडे गेले. त्याला आपल्या मायेने आपलेसे करून त्याच्याकडून धनदागिने, वस्त्र, आभूषणे घेऊन लोपामुद्रेकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली. यथाकाली त्यांना उत्तम संतती प्राप्त झाली. एकदा अगस्ती ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलूमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता. या अगस्ती महर्षींनी विंध्याचल पर्वताचा गर्वहरण केला होता. अजून सुद्धा दक्षिण भारतात अगस्ती मुनींना एक महान सिद्ध पुरुष मानले जाते. त्यांची अनेक ठिकाणी देवालये आहेत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी जेव्हा कल्की अवतार घेईन त्यावेळी परशुरामासारखेच अगस्ती ऋषींना गुरुस्थान देईल. आता पुढे ह्या देवीच्या दशमहाविद्यांची माहिती आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, काली हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे. महाकाली ही समस्त विद्यांची आदिदेवता आहे. तिच्या विद्यामय विभूतींनाच महाविद्या असे म्हणतात. एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषींच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुती केली. त्यावेळी अंबिकेने मतंग वनिता रूपात दर्शन दिले. ती
काजळासारखी काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कालिका देवी पडले. तिने शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला. तिचे रूप काळे निळे असे असल्याने तिला तारा असे सुद्धा नाव आहे. कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योग साधना अल्पकाळात गंतव्यस्थानात पोहोचावी यासाठी कालीमातेची उपासना करतात. कालीमातेची उपासना योग साधनेमध्ये कशासाठी केली जाते? कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योग साधना अल्प काळामध्ये, कमी वेळामध्ये जर आपल्याला प्रगती हवी असेल तर कालीमातेची उपासना करतात. या साधन कालात कालीमातेच्या साधकांच्या अंगाचा भयंकर दाह होतो, तो सहन करावा लागतो. आता याचा भेद करते दशमहाविद्येतील हा दुसरे मी. रूप एक मिनिट मॅडम, याचा भेद हा करते. आज काही हा मला वाचायला सुद्धा वेळ मिळालेला नाहीये, पण यातला भेद मला असा वाटतो. या दशमहाविद्या म्हणजे दशनाड्या. तुम्हाला आठवत असेल शिवसरोदय शास्त्राला हम्म. आलेल्या हो लोकांनी की हो 10 नाड्या वरच्या दहा आणि नाड्या खालच्या या दोन्ही मुख्य शिकवले. आहेत. 10 हम्म नाड्या. आता हम्म डावी जी नाकपुडी आहे ना, तर इडा, हम्म इडा नाडी हम्म ही काली आहे, महाकाली आहे ती. हो हो आणि उजवी नाकपुडी पिंगला आहे. हो पिंगला म्हणजे महासरस्वती आहे. आणि हम्म जी सुषुम्ना आहे मधली नाडी, ती महालक्ष्मी आहे. हो बरोबर. मग आता हो डावी नाकपुडी काळीच असते बघा. हा आणि उजवे नाकपुडी पिंगला का म्हटली, ती पिवळसर असते, कारण सूर्य हम्म वाहतो ना, सूर्य ऊर्जा सूर्य वाहते ना त्याच्यात. तर आता हे लक्षात घ्या. आता हे एकदा कळलं, दशमहाविद्या म्हणजे 10 नाड्या. आता बघा, अंबिकेने त्याच वेळी अंबिकेने मतंग वीणा रूपात दर्शन दिले. आता ही अंबिका कोण? काल सांगितली. आपण हम्म म्हणतो कोल्हापूरच्या देवीला, महालक्ष्मीला उदे आंबे, हम्म उदे आंबे, ते सांगितलं मी. उदे म्हणजे उठ उठ उठ. आंबे म्हणजे काय? हम्म तर कुंडलिनीतलं गार जे काही स्त्राव असतो तो. कारण कुंडलिनी उठली की शीतल वाटते. ऍक्च्युली थोडासा जो काही स्त्राव असतो तोही वर उठतो. तर हे आंबे म्हणजे अंब, अंब का काही संस्कृत भाषेमध्ये म्हणजे पाणी, गार शीतल. आणि बरोबर आहे. आंबे, आंबे म्हणजे तिची ऊर्जा. तर हिने दर्शन दिलं म्हणजेच कुंडलिनी दर्शन दिलं. मग आता काजळासारखी काळ्या रंगाची नाव कालिका, म्हणजे ही डावी नाकपुडी आहे. आता बघा या अर्थाचा, या वाक्याचा अर्थ बघा. कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योग साधना अल्प काळात, म्हणजे कोणताही संकल्प जर कमी काळात फलदायी करायचा असेल, गंतव्यस्थानास म्हणजे फलद्रूप करायचा असेल, तर कालीमातेची उपासना करतात. म्हणजे कुठली उपासना करायची? डावी चंद्रनाडी. नागपुडीची. काय नियम सांगितले तुम्हाला? हो कळलं? अ? म्हणजे तेच सांगितले. पोथी पारायण करणाऱ्यांना तरी हे माहितीये का? हम्म आपण किती जाणून बुजून सगळं आचरणात आणतोय आणि त्याची व्हॅल्यू कितपत ठेवतायत. फक्त एकीचं मला उत्तर आलंय कॅल्क्युलेशन. डावी नागपुडी जी पाळायची आहे ना आता 16 तारखेला, एकीच कॅल्क्युलेशनही आलं नाही. कॅल्क्युलेशन या शब्दाचाही अर्थ कळत नाही. परत नुसते टाइम दिलेले आहेत. बाकी काय केलंय बाकीच्यांनी? हे स्वतःला प्रश्न विचारायचे ज्याचे त्यांनी, की एवढं अमूल्यच्या अमूल्य मिळतंय आपल्याला. आपल्याला साधं 2 मिनिटं वेळ, 2 मिनिटं, 5 मिनिटं लागणार आहे कॅल्क्युलेशन करायला. मग आता ही कालीमातेची बसा उपासना करत पूजा, ते फार तासन तास जमेल. घ्या मॅडम पुढे. आणि ही चंद्रनाडी असते ना, ती मूलाधार चक्रातून तिचा उगम होतो. आणि अ, अ, पिंगला नाडीचा स्वादिष्ठान चक्रातून उगम होतो. दशमहाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे. ही माता मोक्षदायिनी, सर्व दुःखांपासून तारण करणारी आहे. त्यामुळे तिचे तारा हे नाव प्रख्यात झाले. या देवीस नील सरस्वती असे सुद्धा नामाभिधान आहे. भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचे रक्षण करणारी असल्याने योगीजन हिची अग्रतारा रूपात आराधना करतात. महर्षी वशिष्ठाने सुद्धा तारा देवीची उपासना केली होती. चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीस तारा रात्री असे म्हणतात. ज्या त्या दशमहाविद्येतील लोकांना, तिसरे ज्या त्या लोकांना, ज्या त्या चेतनेप्रमाणे
हे ज्ञान मिळावं म्हणून असं कोडीत रहस्य मी केलेलं आहे. कारण जे खरं ज्ञान आहे ना ते त्याच कुवतीच्या लोकांना द्यायचं असतं. हो, अतिउच्च आलेलं आहे ज्ञान ते तसंच. अतिउच्च ज्ञान सामान्यांना देऊ नये. आणि आता मॅडम तुमची क्लिप मी टाकली बरं का या ग्रुपवर. त्यांनी काल टाकली होती ना शिवसर्वोदय शास्त्र, स्मिता मॅडम तुम्ही, की शिवसर्वोदय शास्त्र हा. हे सगळ्या ऍस्ट्रॉलॉजी पेक्षाही पलीकडचं आहे. तर ते मी मॅडमची क्लिप टाकली होती. उच्च नॉलेज आहे शिवसर्वोदय शास्त्र, म्हणूनच सगळ्यांना नाही द्यायचं. घ्या मॅडम पुढे. हो मॅडम, धन्यवाद. हो. इथं माग हे वाक्य आलेलंच आहे आता मॅडम तुम्ही बोलला ते, की पान नंबर आहे 206 वरती 5वी ओळ. तुमच्यातील चैतन्याच्या संस्काराच्या दर्जानुसारच तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल. अरे वा, खूप छान. हे वाचलं होतं का तुम्ही? हा, वाचलं होतं. मी जरा उशिरा जॉईन झाले, माझं ते फ्लायर करणं चाललं होतं पौर्णिमेचं, आणि हा. रेकॉर्डिंग सुरू असेल तर नाही मला साईड बाय साईड करता येत. बघा मी वाचलं नसतानाही आलंच. ठीक आहे. दशमहाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे. हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे. एक वेळी देवी आपल्या सखींबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानाला गेली होती. तिच्या द्वारपालांनी भोजनाविषयी विचारले तेव्हा तिने आपल्या तलवारीने आपलाच शिरच्छेद केला. तिचे शिर वामहस्तावर येऊन पडले. तिच्या धडातून रक्तधारा निघाल्या. त्यातील 2 धारा सखीने प्राशन केल्या व तिसरी धार देवीने स्वतःच प्राशन केली. या दिवसापासून तिचे नाव छिन्नमस्ता असे पडले. हिरण्यकश्यपू आदी दानव या देवतेचेच उपासक आहेत. तर मी याविषयी असं कुठंतरी वाचलं होतं, छिन्नमस्ता देवीनं स्वतःचं शिर जे स्वतःच तलवारीनं शिरच्छेद केला तो यासाठी की आपल्या हृदयावरती आपल्या आत्म्यावरती लक्ष सगळ्यांचं जावं असा त्यामागे तिचा उपदेश करायचा आहे. दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे. या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे. तिच्या आश्रयास असलेल्या साधकांना ज्ञानप्राप्ती त्वरित होते. विश्वातील सकल मंत्रतंत्राचे निर्माते या देवीचेच उपासक आहे. या षोडशी महेश्वरी देवीचे वर्णन वेद श्रुती सुद्धा करू शकले नाहीत. ते नेती नेती न इति न इति असे म्हणून शांत झाले. ही प्रसन्न वदना माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते. या भगवतीच्या उपासनेने भोग आणि मोक्ष दोन्हींची प्राप्ती होते. दशमहाविद्येतील 5वे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे. सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत. या देवीजवळ काली तत्वापासून ते कमल तत्वापर्यंत 10 अवस्था असतात. त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते. प्रलयकाली कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पावून काली या मूळ स्वरूपात बदलते. त्यामुळे या देवीला काळाची जन्मदात्री असे सुद्धा म्हणतात. 6वे रूप आहे त्रिपुर भैरवी. महाकालास शांत करू शकणाऱ्या या शक्तिरूपाला त्रिपुर भैरवी असे म्हणतात. त्रिपुर भैरवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असे शास्त्रात सांगितले आहे. सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालू असते. या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूप असतात. ही क्षणोक्षणीच होणारी क्रिया आहे. या त्रिपुर भैरवीचे रात्रीचे नाव कालरात्री आणि भैरवाचे नाव कालभैरव आहे. या दोघांच्या संयुक्त रूपानेच माझा येणारा नृसिंह सरस्वती अवतार होणार आहे. हा अवतार महायोग्यांसाठी त्रिपुर भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार मानला जाईल. 7वे रूप धूम्रावती आहे.
ही धुम्रावती उग्र ताराच आहे. या देवीस शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन तिच्या कृपाप्रसादाने सकल संपदा प्राप्त होते. 8वे रूप बगलामुखी देवीचे आहे. ऐहिक पारलौकिक देश समाजाचे अरिष्ट निवारण्यासाठी तसेच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते. किती छान बघा, बगलामुखी देवी ही ऐहिक सुद्धा मिळतं तिच्या उपासनेने, पारलौकिक पण मिळतं. देश आणि समाजाचे अरिष्ट निवारणासाठी तसेच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते. विष्णू भगवान परशुराम हे या देवीचे भक्त होते. श्री तिरुमला क्षेत्रातील श्री व्यंकटेश्वर स्वामींनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती. 9वे रूप मातंगी मातेचे आहे. मानवाच्या ग्रस्त जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते. या देवीला मातंग ऋषींची कन्या असे सुद्धा मानतात. 10वे रूप कमलालया मातेचे आहे. ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे. भार्गव मुनींनी या मातेची आराधना केली होती. या कारणाने तिला भार्गवी असे सुद्धा नाव लाभले. या मातेच्या कृपेने पृथ्वीत्व तसेच पुरुषोत्तम तत्व या दोन्हींचा लाभ होतो. पृथ्वीचे पतित्व तसेच पुरुषोत्तम तत्व या दोन्हीचा लाभ होतो. हीच देवी श्री व्यंकटेश स्वामी बरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात दिसते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचा प्रभू अनघ यांची अर्चना केली असता ती कृष्णाष्टमी अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी. या तुमच्या प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीत अनघाष्टमीचे व्रत करून 11 ग्रस्तांना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढ्या शिदा सामुग्रीचे दान करावे. अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फलप्राप्ती निश्चित होते. या ग्रंथाचा महिमा इथं थोडक्यात सांगितलेला आहे. प्रभू पुढे म्हणाले, श्री चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये. हा एक सजीव अशा महाचैतन्य वाह आहे. तुम्ही याचे पारायण करीत असताना त्यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते. तुमच्या न कळत माझ्याशी भावसंबंध घडतो. यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात. या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात नुसते ठेवले असता त्यातून शुभपद स्पंदने येतात. ही स्पंदने शक्तींना, दुर्दैव असणाऱ्या शक्तींना विटाळून टाकतात. मॅडम, नवनाथांचं एक प्रकरण आहे, पण तुम्ही पुढे अजून एक कार्यक्रम घ्यायचा म्हणताय ना, मग आता आपण आज नाही. त्याच्या पुढचं प्रकरण, हा नाही नंतर कधी, आता हा आपण मॅडम मी आता सांगते, तुम्ही वाचून घ्या उद्या सगळं राहिलेलं आणि जेवढं हो जास्त महत्वाचं आहे तेवढंच उद्या घ्या, हो कारण हो उद्या नाही कव्हर होणार. मी आता बघितलं. हो हम्म नाही, नवनाथांचं घेईलच असं काही नाहीये. तुम्हाला वाटलं महत्वाचं तेवढं घ्या, फक्त आता स्टोरी टाळून द्या. हा तेच नूतन करणार. मॅडमनी मी करते म्हटले, काय करते मॅडमनी चॅट बॉक्स मध्ये टाकलं. नूतन मॅडम काय करते म्हटलंय तुम्ही? नाही, तुम्ही दिसत नव्हता ना मॅडम, हा म्हणून मी रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग करायची. अच्छा, आताही माझं आता फ्लिकरिंग एक करतोय. आपण फ्लिकरिंग करतोय मी, बंद करणार आहे. म्हणजे बंद म्हणजे सुजाता मॅडम, सुलक्षणा मॅडमला केले पोस्ट, मी मोबाईलवर शिफ्ट होईल.
ओके. अध्याय 39 नागेंद्र शास्त्रींबरोबर. काल नागाचे स्वरूप याविषयी आपण माहिती घेऊया. आम्ही एका ब्राह्मणाचे आदरातिथ्य स्वीकारले. त्या ब्राह्मणाचे नाव नागेंद्र शास्त्री असे होते. तो मंत्रशास्त्र विद्येत अत्यंत निपुण होता. त्याच्या घरात अनेक नाग, साप निर्भयपणे फिरत होते. ते कोणाला चावत नसत. नागेंद्र शास्त्री या नागसर्पांना आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळीत असत. दिव्य नागांना मणी असतो. अनेक वर्षापासून तो ब्राह्मण नागोपासना करीत असे. त्याने कालनाग नावाचा मणी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती. नागेंद्र शास्त्री आम्हाला एक म्हणाला, मिनिट हे बंधू. मॅडम एक मिनिट. हा मी बोला. बंद करणारे रेकॉर्डिंग आणि मोबाईलवर शिफ्ट होणारे एक महत्वाचं सांगते नागमणी बद्दल. इथे जो नागमणी म्हटलंय मला नाही माहिती काय लिहिलंय स्वामींनी, ऐकूयात. पण नागमणी जो शंभालामध्ये आहे, मेन शंभाला आपण जे बघतो, आणि आता जो काही कल्की अवतार होणार आहे तो शंभालाचाच राजा होता. हे सगळं आपण बघितलेलं आहे द सिक्रेट ऑफ शंभालामध्ये. तर तिथे जो काही आहे मेन मोठा महल, त्याच्या ह्याच्यावर नागमणी बसवलाय. आणि त्यांनी सांगितलंय तिथल्या अद्भुत ह्यांनी की ओम मनी पद्मे नमः. आपण तो बघा, एक मी म्युझिक हा लावले कुठल्या तरी, तर तो घेतलं मंत्र होतं जो मॅडम. जपेल ना, तो हा. मंत्र जो जपेल ना, त्याची चेतना जास्त वाढणार आहे. हे मला नंतर कळलं. आपण म्युझिक ते निवडलं आणि मला ते हो. छान वाटलं. त्याचे मी म्युझिकचे व्हायब्रेशन्स बघते ना, काय परिणाम सतत. आणि नंतर मला आता एक 8-10 दिवसापूर्वी कळलं की तो नागमणीचा मंत्र त्यांनी सांगितलाय, तो म्हटला तर चेतना वाढणार आहे. तर हे या नागमणीवरनं, आणि ते ऐकायला किती छान वाटतं बघा. ते आपल्या आहे कुठल्या हो, ध्यानात. खूप छान वाटते. सविता मॅडमना आठवलं किंवा तुम्हाला कोणाला आठवलं तर ते ध्यानाचं नाव द्या. उद्या आपण ते ध्यान करूयात. ओम मनी पद्मे हो. ते ध्यानाचं 3 नाव दिवसापूर्वीच झाले. हा काय 3 दिवसापूर्वीच घेतलं होतं. घेतलं होतं का? ठीक आहे. हा. ओके, घ्या तर तुम्ही पुढे घ्या तर. नागेंद्र शास्त्री आम्हास म्हणाला, हे बंधूंनो, आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे. आपल्यासारख्या थोर व्यक्तींचे चरणकमल माझ्या या कुटीत विसावले. मी 15 वर्षाचा असताना श्रीपाद प्रभूंच्या दर्शनात